चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आलाय। तसंच शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसल्याचा कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत अनोखं आंदोलन केलं। यावेळी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात बीडमध्ये छावा संघटनेनं अनोखं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्र्यांचा मुखवटा घालून पत्त्यांचा डाव मांडण्यात आला। यावेळी कोकाटेंच्या फोटोला जोडे मारून मडकं फोडण्यात आलं। सोलापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्यांची माळ घालून पत्ते खेळत आंदोलन करण्यात आलं। कोकाटेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर शाई फेकत आंदोलन करण्यात आलं। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसून आले। त्यांच्या निषेधार्थ कोकाटेंच्या फोटोला जोडे मारून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जालना नांदेड मार्गावरील समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी 8 तास विहिरीत बसून आंदोलन केले। जमिनीला चांगला मोबदला द्यावा, तसंच जमिनीचं फेरमूल्यांकन करण्यात यावं या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवलेलं आहे। सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। तासगाव तालुक्यातल्या सावळजमध्ये शेतकरी हातात दांडकी घेऊन आंदोलन करतायत। मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदडून काढण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर नागरिकांनी मुंडन करून आंदोलन केले। मालेगावच्या वाकद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आणि या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे। याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केले। यवतमाळच्या एमआयडीसीतील सर्वात मोठा उद्योग असलेल्या रेमंड कंपनीतल्या कामगारांनी अचानक संप पुकारलाय। रेमंडच्या कंपनीत 1785 कामगार आहेत। प्रत्येक 4 वर्षानंतर आर्थिक बाबींसह मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेतून करार मान्य केला जातो। तर मार्च 2024 मध्ये 4 वर्षाचा करार संपुष्टात आला। त्यानंतरच्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाही। मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नारी शक्ती मोर्चा काढण्यात आला। गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात इथं करण्यात आली। यावेळी अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली। गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांनी रोपटं लावत या मोहिमेची सुरुवात केली। दरम्यान सर्व वृक्षाचं जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं सांगली जिल्हा भाजपच्या वतीनं विठा इथं महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं। भाजपचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन पार पडलं। या शिबिरामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांनी रक्तदान केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस। या निमित्तानं कोल्हापुरात सेवा सप्ताह पाळला जातो। याची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं करण्यात आली। तर यावेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कार्यकर्त्यांनी अंबाबाई चरणी घातलेलं आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला। आमदार बंटी बांगडिया यांच्या प्रयत्नानं 13 वर्षांनंतर या बँकेवर भाजपची सत्ता आली। रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीबाबत शेतकरी प्रतिनिधींनी मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिलं। नाशिक जिल्ह्यातील 54,040 शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे 902 कोटी रुपये मुद्दल थकीत आहे। या मुद्दलीचे व्याज 1200 कोटी रुपयेपर्यंत गेले असून बँकेच्या कारवाईमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। जालन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। एका महिन्यात 1 लाख आणि वर्षभरात 8 लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टार्गेट असल्याचं बोर्डीकर यांनी म्हटलं। अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्यानं दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थांना तिथल्या गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला। दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमने सामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या 2 गावात हा वाद झालाय।
देवगड तालुक्यातल्या दही बावलातल्या स्थानिकांना वस्ती बाहेर येण्यासाठी डोंगरातून वाट काढावी लागायची। हीच व्यथा नागरिकांनी व्हॉट्सअपद्वारे पालकमंत्री नितेश राणेंपर्यंत पोहोचवली। त्यानंतर नितेश राणेंनी तात्काळ स्वखर्चातून रस्ता तयार केला। तब्बल 25 कुटुंबांना तिथून ये जा करणं सोपं झालेलं आहे। अलिबाग वडखड रस्त्यावरचा प्रवास जीवघेणा झाला। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि या रस्त्यावरून प्रवास करणं अतिशय जिकरीचं झालंय। रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इथे येणारे पर्यटकही वैतागले। अकोला जिल्ह्यात बाळापुरात पारस परिसरात आज मुसळधार पाऊस झाला। या ठिकाणी नाल्याचं काम सुरू असल्यानं तो बंद आहे। त्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला। अनेक वाहनांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या मालेगावमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर आलाय। यामुळे नदीवरील पुलावर पाणी आल्यानं कुत्तरडोह गावचा संपर्क तुटलाय। त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा आणि बाजारपेठेत जाण्यास अडथळा निर्माण झालाय। हिंगोलीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। यामुळे सेनगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आलाय। परिणामी सेनगाव आणि मंठा तालुक्याचा संपर्क तुटला। तर बरडा शिवारात असलेल्या महादेव मंदिराला पुराचा वेढा पडल्यानं या मंदिरातील सेवेकरी महाराज आणि इतर 2 जण मंदिराच्या छतावर अडकले होते। गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडितांना नोकरी देण्यात आली। गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांनी मारलेल्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस शिपाईची नोकरी देण्यात आली। यामध्ये 23 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत। सांगलीच्या योगेवाडी गावचे सुभेदार संतोष मानेंचा निवृत्तीचा सोहळा पार पडला। संतोष माने यांनी भारतीय सैन्यात 30 वर्ष सेवा बजावली। निवृत्तीनंतर गावी परतल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा खास सत्कार केला। यावेळी वाजत गाजत त्यांची मिरवणूकही काढण्यात आली। माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील रहिवासी जवान यशवंत बाबर यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले। हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला। तर उद्या पाणीव इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। पुण्यात अवैधरित्या वास्तव्यात असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना पकडण्यात यश आले। या महिला पुण्यातील बुधवार पेठेत वास्तव्यास होत्या। पोलिसांच्या 2 पथकांनी छापा टाकून या महिलांना अटक केली आहे। यवतमाळच्या आर्णीमध्ये एका विधवा महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा तिच्या सासरच्याने घेतलाय। तिची 1,20,000 गुजरातमधील व्यक्तीला विक्री करण्यात आली। तर त्या व्यक्तीनं तुझ्यापासून मला एक मूल हवंय, त्यानंतर तुला गावी सोडतो असं सांगून तब्बल 2 वर्ष गुजरातमध्ये राहून ती गावी परतल्याचा प्रकारच समोर आलाय। नाशिक शहरातील जुनं नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळण्याची घटना घडली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि जुन्या वाडांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खाली पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झालाय। परतूरच्या मसाला शिवारात ही घटना घडली आहे। संदीप भालेकर असं 40 वर्षीय मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। दरम्यान या घटनेला महावितरण जबाबदार असून मृत कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। पुण्याच्या हडपसरमधील ससाणे नगरमध्ये दुचाकीला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। ते त्यांना कुलिंग बिलिंग सगळं माहित असतं।